नमस्कार मंडळी, मी विवेकचंद आपल्या कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर चाललो आहेच गावाला. आज 30 तारीख आहे आणि ट्रेन आले CSTवरून जायचं. पुढं जायचं का? हां, पुढं जाणार आहेत आम्ही चालत. आणि गेल्या वर्षी सारखाच आपला भाऊ धीरज खेडला उतरणार आणि मी राजापूरला. तर आज चालला आहे पुढे. धीरज इकडं बघ. हाय हाय. तर यावर्षी पण आम्ही प्लॅन बनवला की जायचं, ट्रेनने जायचं. एकटं नाही जायचं, दोघांनी जायचं. तू खेडला उतर, मी राजापूरला उतरतो. तर आता ट्रेन आले, ट्रेनमध्ये बसणार आणि जाणार. जास्त पण पुढं नव्हतं रे, फर्स्ट क्लास आहे. तर मंडळी आता आम्ही CST स्टेशनला आलो आहे. म्हणजे आता वड्यावरून पकडली होती आणि थोडाफार अंधार येतो आहे आणि आपला परत भाऊ आणि आम्ही दोघं जण चाललो. खेडला उतरणार, मी राजापूरला उतरणार. परत आम्ही एकत्रच जातो आहे. गेल्या वर्षीच गेलो ना आपण. गेल्या वर्षीच गेलेलो आम्ही एकत्र आणि भाऊ खेडला उतरला. त्या वर्षी एवढी गर्दी होती, मी शेवटी दारावर बसलेलो, तुम्हाला पण माहिती होतं. आणि आत्ता बघू, ट्रेन तर लागलेलं आहे. दारावर बसायला भेटतोय की उभं राहायला भेटतोय की आतमध्ये राहायला भेटतोय दरवाजावर, ते बघू. तर आपण जाऊया डायरेक्ट. कोकण कन्या पकडणार आहेत आपण. तर मंडळी कोकण कन्या एक्सप्रेस लागलेली आहे आणि आता आम्ही जातोय. कोकण कन्याच आहे ना? हां बरोबर, 11:15 वाजलेले. म्हणजे 11 वाजायला आलेले आणि 11:05 म्हणजे 11 वाजून 5 मिनिटानंतरही CST स्टेशनवरून सुटणार आहे. तर गर्दी तर आहे, अट्टा जाम. दाखवतो तुम्हाला. अरे नाही गेला. तर मंडळी ट्रेन चालू झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिमग्याला जाणारे लोक जाणार आहेत. आणि अशी गर्दी अशी असते ना, चढायला जागा नाही भेटत. आणि हे आपले कुठे गेले? हे आपले भाऊ येऊ नका करतात. शेवटी हे निघाले, ते आपलेच गावाले निघालेत. तर दाखवू शकतो तुम्हाला मी गर्दी किती आहे. आणि काका बोलत माझा पण एक फोटो घ्या. तर फोटो नाही घेतो मी, व्हिडिओ घेणार. काका हे काका बोलवते फोटो काढा म्हणून, पण नाही व्हिडिओ काढतो. आणि बघू शकता आलाय ना, ते पूर्ण तिथपर्यंत बसलेले आहेत. आणि हा बाबू काय करता? 50-50 आहे. सगळे सेंटचे वाज देतो. एक मिनिट आहे, जरा मी ह्यांचा घेतो. 50-50 आहे. तर अडकला मग इकडे बघ सोन्या. अरे चिमटल नाही, इच्छा नाही त्याची बघायची ना. अरे बघ रे, लाजू नको रे. लाजलो बघ. तर मंडळी बघू शकता. काय बोलता, बोला आता. राजापूरला पण गंगा आले म्हटलं. या हो आमच्याकडे. तुम्ही पण या, गंगा आले. मी तर जाणारच आहे, तुम्ही पण या. आग्र्याचं निमंत्रण देतोय तुम्हाला मी, आमच्या गावचा. या पालखीला पण या. बघू शकता गर्दी किती आहे. आणि हात दाखवलाय बाबा कुणीतरी, हात दाखवलाय. हा बाबू बेसिंगच्या खाली बसला. बेसिंगच्या खाली बसला. ही बेसिंग आहे आणि याच्यावर बॅग आहे. जर पडली बिडली तर ट्रेनचा आहे भरोसा नाही. नकली स्क्रू लावलेले आहेत. गव्हर्नमेंट काय आला काय रे, लपडी चालू. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ट्रेन मध्ये लपडी चालू झालेली आहे. सुकन काय गावाला जाता येत नाही. थांब काका जरा जिंकलेत. चपला दाखवतोय. जिंकला काय करशील. काका खवाळलो. ब्लॉगर आहे.
गावन भिजलोय आणि हा वासन भिजलाय. याच्यावर घे हा वासन भिजलाय. मरणाची गर्दी आहे, मरणाची. हा गरमीत मजा येत हा खाली घे जरा वर दाखव. मरणाचा घाम आलाय उभा राहायला भेटलाय. खाली बसलेले मालवणी बोल. मालवणी बोलायला अर्धा तो समोर जाऊन बोलायला भेटला पाहिजे रे, तरच मी मालवणी बोलू शकतो. तरी पण मी अर्धा बोलतो, स्पष्ट हे नाही बोलत. मी मोठे मी 46 वर्षाचा पीक लागलं. अरे लहान आहे तू, लहान आहे तू. रडलो हे नारळ पण नाही, लिंबू पण नाही याच्यावर. एवढं गावची चहा मोहन तो मध्ये नाही घे टाकासारखा घुसळवला ते उठव. हा खरोखर भाऊ माझा का टाइमपास. 14, 28, 5 किती आले. तो पण जायला तयार आहे. बॅगा सांभाळ रे आपापल्या. उभे राहणार आहे. बस बाबा. आता जागा झाली. जेवता गेलो आता बिंदास राहू. हो, बसा. आम्ही हसलो होतो, तुम्ही कशा टेन्शन घेतलेला. आम्ही हाय नशीब होता. ऑप्शन डी तिकडं होता. नशीब हा तिकडं होता. भूषण हाय थोडी किती ml आहे बघ जरा. टेन्शन हो, बॅग भरून आहे. होय ना मग सगळ्यांका दी. मला सांग तू काय आणलास काय तुला आणलास काय खाऊ नक्की. नाही आपल्याकडे खाऊ पाणी फक्त दे. खाऊ इकडे आहे बघ जरा साईडला भरलेली बिस्किट आहेत. मरणाचा खाऊ चॉकलेट पण चॉकलेट पाहिजे. चॉकलेट बर्थडे हिचा काल होता. कंटिन्यू होतो भाई. आज होता मी सांगितलं तिला, ती म्हणते नाही माझा झाला काल. मी बोललो तिला बकरा काप, म्हणते नाही नको म्हणून. बर्थडे सेलिब्रेशन झाला मरे आता. होय बिस्किट पण चाले म्हणते नको भाव मारेल म्हणून. त्या चॅप्टर वैभवडीत घेऊ आपण. वैभवडीत घेऊ तुझ्यासाठी एक स्टेशन पुढे येऊ तुम्ही. ओके फक्त वैभवडीत घेऊ. ओके ओके डन डन. राजापूर येलो. राजापूर उत्तर. नाही नाही तुझा अंगणवाडीला उत्तर. काका विचार घाबरतो ते बघ. पहिला सेफ बाहेर कर तू आत. आणि लगेच ये लगेच दरवाजा ये. त्याला चालत्या गाडीतून उतरव. काय काय नाही स्लो झाले गाडी. कोणाचा माझा काय कोकणी मारेल अपलोड झालो. नाही नाही पाय वाकडा देतो. हात मारा दे, पाय पण वाकडा. हे बाबा आरामात उतरावा रे का. रागात आहे ना सावा. कोण का उतरावा देतो. याला इलो राग. त्याला हळू वाग. चल पुढचा मी बोलतो. बांगडी बांगडी फुटली ह्याची बांगडी. येणार उद्या येणार. नमस्कार मंडळी. वाजले 8 वाजले. आता रत्नागिरी स्टेशनला तर आता आम्ही चहा घेतली. आणि पहिला पण चहा घेतला होता. पहिला जाम थंडगार होता आणि त्याला जाम झापडवल्याबरोबर तो पळाला चहा ओतून. आता गरमागरम चहा आले. हात भाजलाय माझा. आणि आजचे स्पॉन्सर बाय तेली भाई आंब्याचे मालक.
आम्ही चायचे मालक. आणि चायचे बादशाह काय चायचे प्रेमी. चायचे प्रेमी चकलीचे मालक. आणि चकलीचे ओनर होणारे नाही झालेले ते मालक. आमच्याकडे लास्ट आहेत. माहित आहे? काहीतरी सांगते कानात सांगू नको. गरम छे बरोबर नाही. छे बरोबर नाही. कधीच्या तेलातले हा? भावा भावा त्याला वडापाव विचार कधीच्या काय तेलात घेतोय? विचारता. तू कुठल्या डब्यात मामा आला तुझा. गाडी आणलाय. नाही जरा थांबतो बघ फोन लावतो त्याला. तुम्ही ह्या मार्गाने त्याला उड्या मारत चला ना फटाफट. चला फटाफट उड्या मारत. तर मग म्हणजे बघू शकता आमचे सहकारी चाललेत बॅगा घेऊन हाले डोले. आणि आता 550 रुपयाचा माल विसरला असता. मी आठवण केला म्हणून लक्षात आला नाही तर याची गेलीच ती तंद्रीत आलाय 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 करत. किती होतं सुटली 2 वाजता. तर फायनली आम्ही राजापूर स्टेशनला उतरलेलो आहे. तर बघतो आता पब्लिक मॉप आहे. हे आमचे काका बोलतात की गाडी पण दाखव. गाडी एवढी मावणार नाही ना आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मी दाखवू शकतो काके हे बघ. हां बघितलं ना बाबा. कसा वाटला प्रवास? हा बघ युट्यूब बघतो ना कोकणी विवेक. प्रवास मस्त वाटला. हा युट्यूब ना युट्यूब. कसा वाटला? डबल चेंज केलंस की ह्याच ट्रेनने आलं? नाही आम्ही 2 ट्रेन चेंज केल्या. पहिली आम्ही कोकण कन्यामध्ये होतो. ती बंद पडली म्हणून ही थांबली म्हणून आम्ही ह्या ट्रेनमध्ये होतो. हा तिथे माग आहे. हा असं काय इंजिन बंद झालं. इंजिन बंद झालं. इंजिनमध्ये खराबी आली. तर काय कोणी नासाडी लावला आणि काय माहिती इंजिनची. आली की आज हाय पाशीच आहे. आहे पाहिजे चालू आहे पाठोपाठ आहे. काय हे देव की आत मदत होय, मदत करू की चल. अशी विचारच सांगत जावं लागतं. म्हणजे विचार आहेत अरे तर आपल्याकडेच पब्लिक आहे रे म्हणून विचार जावं लागतो. काय मदत पाहिजे का म्हणून. तेवढा हां इंटरेस्टिंग म्हणजे खूप इंटरेस्टिंगच झालं आहे ट्रेन आमच्या डब्यामध्ये कोकण कन्यामध्ये. हां जाम मजा आली. 2-3 धुतलेला पण साबणान धुतलेला 2-3. तर काय डोका दुखताय. तर पावसाळ्यामध्ये मिनी धबधबा इथं सुरुवात होतो. धबधबा काय सांगितलं आता सुकलाय पाणी आटलाय. तर आता काहीच करता येईल. आता बोलू शकता काका तुम्ही काय बोलताय? सांगितलं काय बोला तुम्ही आता? बोलायचं ते बोल. नाही बोला मगाशी भेटला नाही बोलायला दिसला नाही. हा बोला आता काय बोलताय तुम्ही बोला. नाही आता आजच्या प्रवासाचं सांगायचं तर एक म्हणजे तसा बघून ते खतरनाकच प्रवास झाला. कारण पनवेललाच आम्हाला अशी परिस्थिती निर्माण झाली की 6 नंबरवरून आम्हाला 5 नंबरला यावं लागलं. जी पब्लिकची काय धांदल उडाली. म्हणजे आपल्या असं म्हणावं लागेल की आपण म्हणायला पाहिजे काय मे महिन्यात गणपती लोक येतात. पण आता सिमगेस पालखीसाठी पण लोक
आतुरतेने येतात, जबरदस्त आतुरतेने जबरदस्त यायला येतात. लागले. ती गर्दी असून दे काही असून काही गर्दी दे असो, तर घुसतच काही जातात हो, 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 माणसं. हो. आणि तुम्हाला गर्दी होती ह्या ट्रेन मध्ये की नव्हती ह्या ट्रेन ह्या मध्ये? ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. गर्दी होती. तर कोकण कन्याला पण भरपूर होती गर्दी. उभा राहायला जागा नव्हतं. हा. तरी पण आम्ही तुझं ते कोकण कन्याचा पण काय तुझा अनुभव असेल तर सांग पण ते आता सांगितलं मग अशीच हा, की तो कोकण नंतर कन्याच्या डब्यामध्ये म्हणजे उद्या- इंजिन मध्ये तुझा व्हिडिओ बघतो ना तर मग मी हे झालं. हां तर मंडळी आता आम्ही राजापूर स्टेशनला आलोय. आता आम्ही वर जाणार तळगाव. अरे तळगावचं तुमचे आज हे पण आले कोण? कुंडरकर वगैरे ते. हा ते सर्व आलं. तर मंडळी मी आता कोंड्यामध्ये उतरलो बसने आणि मुख्या शेट भेटला आपल्याला. त्याला बोललो बाईकनी सोड बाबा, एकदा तर माळला गेला चालत जातो वाटतं खाली. बाईने ऐकलं माझा. बरोबर आपला दिलदार आहे दोस्त, कुठं ना कुठं भेटल्यावर आवाज मारतो. माझं लक्ष नाही गेलं तरी त्याचं लक्ष जातो, आवाज मारतो. तर आम्ही चाललो आहे माळला गेला. आता याच्या घराच्या इथूनच जाणार बेंदरवाडीतून. तर आता हा बेंदरवाडीचा ब्रिज आणि खूप जमलो, खूप उलटा सुलटा झाला. 9:15 वाजता ट्रेन आली. तिथून मग बस भेटली डायरेक्ट डेपोला. तिथून डेपोला उतरून दुसरी बस भेटली. गोंड्यावरून आलो. आईने निरोप दिला की पानं घेऊन ये, कारण उद्या देव येणार आहेत घरी. त्याच्यामुळे 500 रुपये लागणार मंडळींना. तर आता आम्ही चालतोय घरी. झोप आली आहे जाम, फ्रेश व्हायचं. खूप तर लागलेलं आहे. आणि असं वाटतं मुंबईला 12-1 वाजले, ते गावाला 12-1 वाजलेले कसं वाटतं, तेवढा एवढा होता. तर आमचा मुख्या चालला आहे सुसाटमध्ये येतो आहे. कामाला लागलं त्याच्याकडं. त्याच्या डांबरी करून होते बाबा तुझ्याकडं, डायरेक्ट घरात गाडी. ही शुभमची काजू फॅक्टरी आणि पाठी गेला दादाचा शॉप. शुभम हाय गेला का गाडीवर गेला की काय? बाजूला आवाज येतो. तुझे काजू धरलेत की नाही? माझे नाही, आहे फक्त आहे. धरलेत की नाही? गावठी नाही, गावठी आहेत. आई सोडी रोडचे कामं कधी होणार? रोडचे खड्डेच खड्डे आहेत वेगवेगळे. काम चलाव तात्पुरतं आमच्या इथे डांबरीकरण टाकलं आहे. खड्डा होतं नंतर सरसाळला. तर मंडळी आता मी आलो आहे आमच्या घराच्या इथे. तर बस झाला मग त्या खालपर्यंत आणलास. देव तुझा कल्याण करू, सर्व तुझी इच्छा पूर्ण करू. बरोबर धावून आलास माझ्या इथे. तर मी वैतागलेलो होतो. बस 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 इथपर्यंत बस खाली नव्हते, जास्त होत्या खाली, जास्त होत्या इथंच बस. म्हणजे तुम्ही शॉर्टकट मारून का धन्यवाद. हे आपले मित्र आणि आपले बंधू कधी पण आवाज देतात, तर थँक्यू मुकेश शेठ. आता कुठे आणणार आहे? कुठं आहे आता पार्टी? भटाच्या इथे जाईल ना. ठीक आहे, मग आपल्या इथं आली की फोन कर मला, आठवण कर. चल. 4 ते 5 तारखेला एक दिवस भेटला तरी भरपूर झाला. मला एकच दिवस पाहिजे. ठीक आहे, एकच दिवस पाहिजे. मला फोन कर फक्त. हां ठीक आहे, फोन कर मला. ठीक आहे चल. हां. तर मंडळी आता मी आलो आहे आमच्या घराच्या इथं. तर
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. तर भेटूया घरी. आता डायरेक्ट घर आलं आहे जवळ. टँग टँग. काका किती वाजता जाणार आहेस? होय किती वाजता जाणार आहेस? अहो आवाज दे. तर आमच्या मदर दरवाजा उघडत आहेत बघितल्यावर. कुठे गेले पप्पा? काय का? हां मामीचा 12 आहे ना. तर फायनली मी घरी आलो बाबा एकदाचा. कुत्रेगत गर्दी होती, शेवटी आलो आहे घामाघूम. हा तू पण ये. पोपट म्हणतोय आमचं, मी पण येतो, तू पण ये. तर घरी बाबा एकदाचा सुखान आलो. वाजले किती जरा बघतो वाजले किती. बरोबर 11 वाजून 18 मिनिटांनी मी घरी आलो आहे. गोल 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 फिरत. हा प्रवास कधी विसरणार नाही. 2 ट्रेन चेंज करून 2 बस चेंज करून बाईकवरून डायरेक्ट घरी, म्हणजे एकूण 5 वाहनं चेंज करून आला आहे सुसाडमध्ये. खरोखर लक्षात राहील. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.